सप्तशृंगगडच्या शिवालय तलाव परिसरात कायमस्वरूपी बसस्थानक उभारा. ग्रामस्थांची आमदार नितीन पवारांकडे जोरदार मागणी. श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी शिवालय तलाव परिसरात किंवा वनविश्राम गृहासमोर कायमस्वरूपी बसस्थानक उभारण्यात यावे अशी ठाम मागणी ग्रामस्थांच्या वतीने कळवण तालुक्याचे आमदार श्री नितीन पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. सप्तशृंगगड हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून वर्षभर येथे मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. मात्र गडावर सुसज्ज व कायमस्वरूपी बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोपवे सुरू झाल्यापासून बहुतांश भाविक थेट दर्शन घेऊन परत जात असल्याने स्थानिक बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झालाय. त्यामुळे दुकानदार, छोटे व्यावसायिक तसेच प्रसाद व पूजेचे साहित्य विक्रेत्यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होऊन अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. बसस्थानकामुळे बाजारपेठेला मिळणार नवसंजीवनी. शिवालय तलाव परिसरात बसस्थानक उभारल्यास एसटी बस सेवेचा थेट लाभ गावातील बाजारपेठेला आणि स्थानिक व्यावसायिकांना मिळेल. त्यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळण्याबरोबरच आगामी काळातील तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाला मोठा हातभार लागेल. हा प्रश्न केवळ बसस्थानक उभारणीपुरता मर्यादित नसून गडावरील नागरिकांच्या रोजगाराचा आणि भविष्यातील विकासाचा प्रश्न असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. धोंड्याकुंड्या परिसरातील प्रस्तावाला ग्रामस्थांचा विरोध. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत, काही लोकप्रतिनिधी आणि तथाकथित स्थानिक पुढाऱ्यांकडून गावाबाहेर सुमारे 1 ते 2 किलोमीटर अंतरावरील धोंड्याकुंड्या परिसरातच बसस्थानक करण्याबाबत शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. धोंड्याकुंड्या परिसर गावापासून दूर असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी महिला, भाविक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बसस्थानक गावात किंवा शिवालय तलाव परिसरातच असणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली. या मागणीच्या गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने जागेची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत आणि शिवालय तलाव परिसरात कायमस्वरूपी बसस्थानक उभारणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार नितीन पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. अन्यथा मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. गिरणा न्यूज नेटवर्क विभागीय संपादक तुषार बर्डे, सप्तशृंगी गड.